सर्वांना नमस्कार आणि यांत्रिक मोटर वाहनावरील या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायड्रॉलिक डिस्क ब्रेकला ब्लीड करणे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम होऊ शकू हायड्रॉलिक डिस्क ब्रेक ब्लीड करवणे। या उद्देशासाठी आवश्यक साधने आणि साहित्यापासून सुरुवात करूया। ट्रेनी टूल किट 1, लवचिक नळी आवश्यकतेनुसार, काचेची बाटली 1, ब्रेक फ्लुइड आवश्यकतेनुसार, व्हील चोक 1, टाकाऊ कापड आवश्यकतेनुसार। हायड्रॉलिक डिस्क ब्रेक्स ब्लीड करायला शिकूया। मास्टर सिलेंडरच्या आजूबाजूचा कचरा स्वच्छ करा। फिलर कॅप काढा। मास्टर सिलेंडरला ब्रेक फ्लुइडने फिलर नेकच्या खालच्या टोकापर्यंत भरा। फिलर कॅप बंद करा। व्हील सिलेंडर ब्लीडर कनेक्शन स्वच्छ करा। ब्लीडर होजला ब्लीडर स्क्रूच्या सर्वात लांब अंतरापर्यंत जोडा। नळीचे दुसरे टोक काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत ठेवा, जे अर्धवट ब्रेक फ्लुइडने भरलेले असेल। कठीण वाटेपर्यंत ब्रेक पेडल 3 किंवा 4 वेळा लावा। ब्लीडर स्क्रू अर्ध्या ते 3/4 वळणावर उघडा आणि बुडबुड्यांसाठी बाटलीत पहा। ब्लीडर स्क्रूमधून फक्त द्रव बाहेर येईपर्यंत याची पुनरावृत्ती करा। ब्लीडर स्क्रू बंद करा। सर्व चाकांसाठी वरील चरणांची पुनरावृत्ती करा। मास्टर सिलेंडरमध्ये ब्रेक फ्लुइड पुन्हा भरा। फिलर कॅप बंद करा। फिलर प्लग बंद करा आणि ब्लीडर स्क्रू सर्व चाकांमध्ये घट्ट असल्याची खात्री करा। या सत्रात आपण शिकलो आहोत हायड्रॉलिक डिस्क ब्रेक ब्लीड करणे। आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल। तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया।